नमस्कार. कसे आहात सगळे? माझा अनघाचा तुम्हाला सगळ्यांना खूप नमस्कार आणि होळी आणि धुळवडीच्या खूप शुभेच्छा. होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण साजरा करतो. म्हणजे फाल्गुन हा आपल्या हिंदू वर्षाचा सगळ्यात शेवटचा महिना. त्याच्यानंतर चैत्रापासून आपला नवीन वर्ष आपलं सुरू होतं. तर ह्या फाल्गुनी पौर्णिमेला म्हणजेच होळी पौर्णिमेला एक कथा आहे. त्याच्यानंतर ती धुळवड पण जी का साजरी करतात तेही पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर होळीची कथा अशी आहे की हिरण्यकशिपू त्याचा मुलगा प्रल्हाद. हिरण्यकशिपू हा राक्षस कुळातलाच होता. तो राजा होता आणि त्याला स्वतःला असं वाटायचं की मीच देव आहे. पण प्रल्हादाची भगवान विष्णूंच्या वरती खूप श्रद्धा होती. त्यांचं अखंड नामस्मरण तो करायचा आणि त्यांची भक्ती करायचा. तर ते हिरण्यकशिपूला अजिबात मान्य नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलाला खूपदा मारायचा प्रयत्न केला. पण परमेश्वरी कृपेने तो कायम जिवंत राहिला. तर अशा ह्या प्रल्हादाला मारायचा अजून एक प्रयत्न जो होता तो त्यांनी होलिकेच्या मदतीने करायचं ठरवलं. होलिका ही हिरण्यकशिपूची बहीण. तर तिला असं वरदान होतं की तिला अग्नीपासून काही भय नाही. अग्नीपासून तिला संरक्षण दिलेलं होतं. तर त्यांनी असं ठरवलं की एक लाकडं रचायची, त्याच्यावरती होलिकेला बसवायचं, होलिकेच्या मांडीमध्ये प्रल्हादाला बसवायचं आणि ते पेटवून द्यायचं. होलिकेला तर काही होणार नाही कारण तिला अभय होतं अग्नीपासून, पण प्रल्हाद त्याच्यामध्ये जळून जाईल. पण झालं नाही तसं. काय झालं तर त्या अग्नीमध्ये होलिका जळून गेली आणि प्रल्हाद व्यवस्थित राहिला. परमेश्वराचं नामस्मरण करत तो तिथे बसून राहिला. याचं कारण असं होतं की तिला मिळालेलं वरदान तिने चुकीच्या मार्गासाठी किंवा चुकीच्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग केला. एका लहान जीवाला मारण्यासाठी तिने त्याचा उपयोग केला. त्याच्यामुळे तिला मिळालेलं ते वरदान त्यावेळेला काहीच कामी आलं नाही. याचाच अर्थ आपण पुण्याई कितीही कमवली किंवा आपण कितीही अशा प्रकारचं कवच, सुरक्षा कवच म्हणून आपण त्याला अवतार घेतलं, तरी सुद्धा ती पुण्याई योग्य मार्गानेच खर्च करायला हवी. त्याच्यासाठी तुम्ही वाईट मार्गासाठी त्याचा उपयोग करू शकत नाही. ती तुमची पुण्याई तिथे कुठेही कामी येत नाही. हे या अशा गोष्टींमधून सिद्ध होतं. तर मग त्याचं एक प्रतीक म्हणून आपण ही होळी पौर्णिमा साजरी करतो, होलिका दहन करतो. त्या होळीमध्ये मग वाईट विचार, कुणाबद्दलचा मत्सर, द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी आपण वाहायच्या, त्या जाळून टाकायच्या, अशी ही आपली प्रथा आहे. त्या दिवशी होळी पेटवायची, त्या होळीभोवती प्रदक्षिणा घालायच्या. त्याच्यानंतर होळीला नमस्कार करून आपलं जे मनामधले काय जे वाईट विचार, विकार असतील ते सगळे त्याच्यामध्ये अर्पण करायचे. अशी ही होळी पौर्णिमा. आपल्याकडे होळी दिवशी पुरणपोळी हे म्हणजे समीकरण आहे छान. तर ती पुरणपोळी आपण होळीमध्ये अर्पण करतो, होळीला नारळ अर्पण करतो, हे सगळं करतो. पण याच्यात अजून एक विशेष गोष्ट आहे, ती म्हणजे कोकणातली होळी. कोकणामध्ये 2 सण फार विशेष आहेत. म्हणजे त्या सणांना खूप जास्त महत्त्व आहे, ते म्हणजे होळी आणि गणपती. होळी म्हणजे तिकडे शिमगा पण म्हणतात. तर ती होळी साजरी खूप मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये केली जाते. तर मला माझ्या नातेवाईकांच्याकडनं मिळालेली माहिती अशी आहे की जे कोकणातले आहेत त्यांनी सांगितलं की कोकणामध्ये वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने ती होळी साजरी केली जाते. म्हणजे कशी तर माडाची होळी, सुपारीची होळी आणि आंब्याची होळी अशी केली जाते म्हणे. काही ठिकाणी त्या माडाच्या फांद्या, सुपारीच्या फांद्या किंवा काही ठिकाणी आंब्याच्या फांद्या ह्या बांधून ह्या लावून ती होळी केली जाते. मग ती फांदी किंवा ते जे काय घेतलेलं असतं, कापलेलं असतं, ते सगळं आणतात गावामध्ये. मग खड्डा खणतात, त्या खड्ड्यामध्ये ती होळी व्यवस्थित रचतात शेण्या वगैरे लावून आणि ती पेटवतात. मग त्याला पण गाऱ्हाणं घालतात. म्हणजे कोकणामध्ये सगळ्या ठिकाणी गाऱ्हाणं घातलं जातं. त्या होळीसमोर सुद्धा गाऱ्हाणं घालतात. त्याच्यानंतर ज्या काय वाड्या असतात त्या वाड्याची एक प्रत्येकी होळी असते. त्याच व्यतिरिक्त त्या गावची म्हणून एक कॉमन होळी असते, असंही आहे. कोकणातली होळी ही खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे लोक खास रजा काढून, सुट्टी काढून कोकणामध्ये होळीला जातात. त्याच्यानंतर ती जी होळी आहे ती पुढे महिनाभर ठेवली जाते. ती जी राख आहे किंवा ती जी होळी रचलेली आहे ती काढली जात नाही. ती पुढे महिनाभर म्हणजे चैत्री पौर्णिमेपर्यंत ती ठेवतात आणि त्याच्यानंतर मग ती काढतात.
जर असं झालं की ती होळी ते जो उभे केलेली असते फांदी ती तुटली, ती पडली होळीनंतर, तर असं समजतात की त्यातलं देवत्व संपलं आणि मग ती काढतात. त्याच्यानंतर हे झालं कोकणातली होळी. त्याच्यानंतर कोकणामध्ये दुसऱ्या दिवशी रंग खेळतात किंवा ती धुळवड खेळतात. रंगपंचमीला पण रंग खेळतात. धुळवड आपल्याकडे जी खरी धुळवडीची पद्धत आहे ती अशी आहे की ती जी होळी केलेली असते त्या होळीची ती राख अंगाला लावायची आणि मग आंघोळ करायची. मी त्या राखेमध्ये झाडाची पालापाचोळा असतो, पण त्याच्याच बरोबर शेण्या पण रचलेल्या असतात त्याच्यामुळे ती एक राख औषधी असते. त्याच्यातनं तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. तर ती जी राख असते ती अंगाला लावायची आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची आंघोळ करायची. अशी पद्धत आहे, ती धुळवडीची पद्धत आहे. पण आपल्याकडे अलीकडे म्हणजे असं झालंय की धुळवडी दिवशीच लोक रंग खेळतात. रंगपंचमी राहिली बाजूला. आपल्याकडं म्हणजे खरं तर किती छान आहे की होळी ते रंगपंचमी, होळी वेगळी आहे, धुळवड वेगळी आणि रंगपंचमी वेगळी आहे. रंगपंचमी दिवशी पण तुम्ही रंग खेळू शकता. पण एक कॉमन सुट्टी धुळवडीची आहे, तर त्याच दिवशी सगळे रंग खेळून रिकामे होतात. रंगपंचमीला आता कोणी रंग खेळत नाही, पण खेळला पाहिजे. जी आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे. तर होळीचा जो मेन मोटिव्ह आहे असा की वाईट गोष्टी सोडून द्या, वाईट गोष्टी जाळून टाका आणि चांगलं ते घ्या, चांगलं ते ठेवा, दुसऱ्याचं चांगलं आपण आत्मसात करा. अशा ह्या गोष्टी आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला इतकी छान संस्कृती आहे आणि अशा सणांचा हे जे सण आहेत म्हणजे ते आपण खरंच अभिमानाने खूप छान साजरे केले पाहिजेत. तर सगळ्यांना पुन्हा एकदा होळी, धुळवड आणि रंगपंचमीच्या पण या वेळेला तुम्ही रंगपंचमी सगळ्यांनी वेगळी खेळा अशी मी तुम्हाला विनंती करते की बघा करून. काही ठिकाणी असं असतं म्हणजे वेगळ्या वेगळ्या भागात होळी पौर्णिमा ते रंगपंचमी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये रोज रंग खेळला जातो. म्हणजे एक प्रकारचा असंही आहे काही ठिकाणी. माझ्यामध्ये कर्नाटकात असे प्रकार आहेत, पण आपल्याकडे सुद्धा हे आहे. पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली, कोल्हापूर, मिरज ह्या ठिकाणी रंगपंचमी दिवशीच रंग खेळतात, धुळवडीच्या दिवशी खेळत नाहीत. पण आता शहरांमध्ये कॉस्मोपॉलिटन एरियाज आहेत आणि धुळवडीची सुट्टी असते, त्यामुळे तिकडनं काही उत्तर भारतातून आलेल्या काही प्रथा आता इथेही चालू झाल्या आहेत. त्याच्यामुळे धुळवडी दिवशी रंग खेळला जातो. ठीक आहे, होळी, धुळवड आणि रंगपंचमी मस्त एन्जॉय करा, सेफली रंग खेळा, छान खेळा आणि वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी आत्मसात करा. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं, माझा हा एपिसोड कसा वाटला, त्याच्यानंतर माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, ह्या एपिसोडला कमेंट्स द्या आवडल्या तर. अजून तुम्हाला काही वेगळ्या प्रांतातली वेगळी माहिती असेल होळीबद्दलची तर ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा सांगते, माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर नक्की करा व्हिडिओ, कारण तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आपलीच संस्कृती मी पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करते. त्याला तुमची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. छान राहा, मस्त राहा.